गांधीनगर परिसरात विकासाची नवी सुरुवात, गटर्स व रस्ते कामांचा शुभारंभ। मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील गांधीनगर परिसराच्या विकासाला गती देणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाला। या अंतर्गत गटर्स आणि अंतर्गत रस्त्यांच्या विकास कामांना प्रारंभ करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीनुसार परिसरातील मूलभूत सुविधांच्या मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत। यामध्ये गटर्स बांधकाम आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे। या विकास कामामुळे परिसरातील स्वच्छता, पावसाळ्यातील पाणी निचरा आणि वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। विकास कामांचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करत मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन 2 महिने झाला आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्ही या मुडशिंगीपैकी गांधीनगर भागातील नागरिकांना काही ठिकाणी शब्द दिले होते, आश्वासनं दिली होती, विकास कामांचे रस्ते, गटर्स, लाईट ह्या शब्द दिले होते आणि त्या 2 महिन्यामध्ये आता ते कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हाला निवडून दिल्यामुळे आमची आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या ठिकाणी रस्ते, गटर्स, लाईट, पाणी या सगळ्या सुविधा देण्याचा शुभारंभ आज आम्ही या कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय अमल माडिक साहेब आणि आमचे नेते खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर, उंजगाव जिल्हा परिषदमध्ये येणारं गांधीनगर आणि मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारं गांधीनगर याचा कामांचा शुभारंभ आज या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी काळात कशा प्रकारे कार्यरत राहणार आहात? खरं तर आमचे नेते आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब आणि आमचे नेते आदरणीय अमल माडिक साहेब यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष केलं आणि उपाध्यक्ष केल्यामुळे माझ्या कारकिर्दीमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या गावांचा असेल किंवा आमच्या मतदारसंघातील येणाऱ्या गावांचा विकास हा 100% शाश्वतपणे एक विकास आराखडा तयार करून आम्ही या ठिकाणी करणार, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी असणाऱ्या भौतिक मूलभूत प्राथमिक ज्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आणि जो का आमचा विकास असणार आहे हा विकास आमचा सर्व लोकांच्या जनतेसाठी अर्पित असणार आहे। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून आपण कामाचा धडाका लावला आहे जिल्ह्यात, काय सांगाल? खरं तर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षाचं पद हे फार मोठं पद आहे आणि त्या ठिकाणी काम करण्याची संधी आहे। जिल्हाभर आपणाला फिरावं लागतं। जिल्ह्यामध्ये प्रत्येक जे विभाग आहेत, आमचे पंचायत समिती स्तर असेल किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायती असतील किंवा विविध आरोग्य विभाग, शिक्षण विभाग असेल, पशुसंवर्धन, कृषी विभाग असेल, या सर्व विभागांना आम्हाला भेटी द्याव्या लागतात, तिथलं कामकाज तपासावं लागतं आणि त्या ठिकाणी त्या कामामध्ये असणाऱ्या त्रुटी, त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदचा अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं। म्हणून आमचा जिल्ह्याचा दौरा या गेल्या 2 महिन्यामध्ये केला आणि जिल्ह्यामध्ये काय गोष्टी आता त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी आता आमचे जोरदार प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत। यावेळी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंकडे, एनडी पंचायत समितीचे रवी मलानी, पूनम कांबळे, तानाजी कांबळे, माजी सरपंच ऋतू लालवाणी, माजी उपसरपंच पूनम परमानंदानी, सूर्याजी माने, अमित माळी, रणधीर चौगले, अमित भटेजा, ओमकार पाटील आदी जण उपस्थित होते।